महाराष्ट्राचे दादा पुन्हा एकदा नॉट रिचेबल, परंतु आत्ताचे नॉट रिचेबल पुन्हा परत कधीही न येण्यासाठीचेच. उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात अतिशय दुर्दैवी निधन, महाराष्ट्रभर पसरली शोककळा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राजकारणातील काही घटनांमुळे, निर्णयांमुळे सलग 2-3 दिवस थेट नॉट रिचेबल व्हायचे आणि मग काय सगळा मीडिया दादांच्या नॉट रिचेबलचे कव्हरेज करण्यासाठी धडपड करायचा. दादांचे असे हे नॉट रिचेबल होणे अख्ख्या महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे, परंतु आजचे दादांचे नॉट रिचेबल होणे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक आहे. कारण दादांचे हे नॉट रिचेबल पुन्हा कधीही न येण्यासाठीचे असल्याने अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. विमान अपघातात लाडक्या उपमुख्यमंत्री अजितदादांचे अतिशय दुर्दैवी असे निधन झाले आहे. आज सकाळी बारामतीला प्रचारसभा घेण्यासाठी दादा मुंबईहून बारामतीला विमानाने येताना विमान दुर्घटना झाली आणि त्यात अजितदादांसह 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गेल्या 40 वर्षांपासून अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत दादांचे महत्त्वाचे असे योगदान देखील आहे. सकाळी 6 वाजेपासून काम सुरू करणारा महाराष्ट्रासह देशातील एकमेव नेता म्हणून दादांची कायम ओळख राहिली आहे. प्रशासनावर दादांची चांगलीच पकड असल्याने प्रशासन देखील शिस्तीत कारभार करायचा. दादा एक रोखठोक आणि स्पष्ट वक्ता होते. त्यांच्याजवळ नेहमी जनतेच्या विविध कामांसाठीच्या निमित्ताने सतत गराडा असायचा. लोकाभिमुख अशा प्रकारचा नेता असल्याने राज्यात मोठा वर्ग दादांना मानणारा होता. विकास कामांमध्ये दादांचा हात कोणीही धरू शकणार नाही अशा उंचीचा हा दादा माणूस होता. मध्यंतरी शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही तडजोडी अंती महाशक्तीच्या आशीर्वादाने स्वतःकडे काढून घेतला खरा. हे जरी खरे असले तरी शरद पवारांपासून विभक्त होणे हे दादांना अतिशय वेदनादायी वाटत होते. परंतु या बाजारू राजकारणात स्वतःला सिद्ध करणे आणि जनतेची कामे करण्यासाठी त्यांनी तो टोकाचा निर्णय घेतला होता. कुटुंब आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्याही स्थितीत ते पवार कुटुंबाशी कायम जोडलेले असायचे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी देखील सूत जुळवून घेतले होते आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये थेट महायुती तोडून राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी केली होती. 2 ठाकरे एक झाले असून दोन्ही पवारांनी एक होणे ही काळाची गरज आहे ही कार्यकर्त्यांची भावना असल्याने दादा ती पूर्ण करण्याकडे झुकलेही होते. भविष्यात दोन्ही काँग्रेस एक होण्याची दाट शक्यताही निर्माण झाली होती आणि आता त्यातच दादांचा विमान अपघातात मृत्यू होणे यामुळे पवार कुटुंबाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून महाराष्ट्राने देखील एक धुरंधर उपमुख्यमंत्री गमावला आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन आदी लोकाभिमुख नेते गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसानच झाले आहे. आता दादांचे जाणे हे देखील महाराष्ट्राला चटका लावणारे आहे. दरम्यान दादांच्या या विमान अपघाताबद्दल साशंकताही व्यक्त केली जात असून नेमके कशामुळे अपघात झाला हे सत्य राज्यासमोर येणे गरजेचे आहे, जे की यापूर्वीच्या अपघातांचे आलेले नाही. ते दादांच्या अपघाताचे सत्य जनतेसमोर यावं. तपास यंत्रणांनी कसून चौकशी करून सत्य महाराष्ट्रासमोर मांडावे अशी दादाप्रेमींची अपेक्षा आहे.